नमस्कार. कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रम ज्याचं नाव बजाज पल्स आहे त्याच्या पुढच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मी डॉक्टर अजय रोटे, वैद्यकीय संचालक कमलनयन बजाज रुग्णालय. आज आपल्यासोबत आहेत वरिष्ठ यूरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट सर्जन डॉक्टर प्रशांत दरक. नमस्कार डॉक्टर प्रशांत. नमस्कार. आपलं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर प्रशांत दरक हे अत्यंत वरिष्ठ, नामवंत, प्रतिथयश असे सर्जन आहेत, शल्यचिकित्सक आहेत. यूरोलॉजिस्ट म्हणजे मूत्रविकार संदर्भात आजार, त्याच्यानंतर त्या संदर्भातचे जे प्रत्यारोपण आहेत या सर्व शस्त्रक्रिया करण्यामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य संपादन केलेलं आहे. सर्वप्रथम मला आपल्याला असं विचारायचं आहे डॉक्टर प्रशांत की साधारण कुठल्या प्रकारच्या लक्षणांची किंवा आजाराचे रुग्ण आपण तपासता? नमस्कार सर. नमस्कार. आपल्या या कार्यक्रमात मी सांगू इच्छितो की यूरोलॉजी म्हणजे लहान मुलापासून तर वृद्धांपर्यंत सगळ्याच प्रकारचे रुग्ण आमच्याकडे असतात. कोणत्याही पेशंटमध्ये म्हणजे जो एकदम जन्मजात जरी असला, नवजात बालक जरी असला तरी त्यालाही यूरोलॉजिस्टची गरज पडू शकते. बरोबर. मिडल एज मध्ये असलेले पुरुष किंवा स्त्रिया किंवा ओल्ड एज मधले पुरुष किंवा स्त्रिया या सगळ्यांनाही आमच्या सर्व्हिसेसची गरज पडू शकते. बरोबर. तर आमच्याकडे लहान मुलांमध्ये पीयूजे ऑब्स्ट्रक्शन, वेसिको युरेट्रिक रिफ्लक्स, त्याच्यानंतर एक्टोपिक युरेटर, बरोबर, असे जे जन्मतः असलेल्या जन्मजात त्याचे पूर्ण इलाज होतात. बरोबर. नंतर किडनी स्टोन, प्रोस्टेट ग्रंथी, स्ट्रिक्चर युरेथ्रा, बरोबर, आणि कॅन्सर, यूरोलॉजिकल मॅलिग्नन्सी, कर्करोग, याची सगळ्यांची उपचार आपल्याकडे होतात. बरोबर. खूपच म्हणजे व्यापक अशा स्वरूपाचा आपला आवाका आहे आपल्या विषयाचा. तर मला असं विचारायचं आहे की आपल्याकडे आता आपण कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये आहातच, तर या प्रकारच्या आजारांच्या उपचारामध्ये नवीन तंत्रज्ञान काय आलेलं आहे आणि जे आपण वापरता किंवा जे आपल्याकडे उपलब्ध आहे? येस, मला हे सांगताना खूप आनंद आणि गर्व होतो की आज अमेरिकेमध्ये पण जी गोष्ट अवेलेबल आहे ती गोष्ट आज आपण आपल्या शहरामध्ये औरंगाबाद वासियांसाठी इथं अवेलेबल केलेली आहे. आज यूरोलॉजी संदर्भात जे काही तंत्रज्ञान, प्रगत तंत्रज्ञान सगळीकडे वापरलं जातं ते सगळं आज बजाज रुग्णालयामध्ये अवेलेबल उपलब्ध आहे. आजपासून काही वर्षाआधीपर्यंत टाक्याचे ऑपरेशन व्हायचे, किडनी स्टोनचे म्हणा, प्रोस्टेट ग्रंथीचे म्हणा, पण त्याच्यानंतर जेव्हा त्याच्यात तंत्रज्ञानात सुधार झाला आणि सगळे ऑपरेशन दुर्बिणीद्वारे होऊ लागले, तर आज सगळ्यात लेटेस्ट प्रकारच्या सगळ्या दुर्बिणी आपल्याकडे बजाज हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. शिवाय काही वर्षाआधी लेझर, प्रोस्टेट सर्जरीसाठी लेझर वापरण्यात येऊ लागला, दगड फोडण्यासाठी लेझर वापरण्यात येऊ लागला. इवन फ्लेक्सिबल युरेट्रोस्कोप नवीन गोष्ट आली, ती पण आपल्याकडे इथे अवेलेबल आहे. शिवाय आता रिसेंटली आपण दा विन्सी रोबोट घेतलेला आहे. तर प्रोस्टेटचे जे कॅन्सरचे पेशंट असतात त्यांच्यासाठी ते एकदम वरदानच ठरलेलं आहे. कारण की प्रोस्टेट कॅन्सरची सर्जरी ही क्लिष्ट सर्जरी या रोबोटद्वारे खूप सहजतेने होऊ शकते. बरोबर. तर आपल्याकडे जवळपास सर्व प्रकारचं तंत्रज्ञान इथे अवेलेबल उपलब्ध आहे. मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीज आपण करता ज्याच्यामध्ये रक्तस्राव कमीत कमी होतो आणि रुग्णाला लवकरात लवकर आपण घरी पण पाठवू शकतो. हे सगळे त्याच्यामध्ये फायदे आहेत. दुसरा एक खूप महत्वाचा विभाग जो आपण बघता, ज्या प्रकारचे रुग्ण आपण बघता, तो आहे पुरुष वंध्यत्व. तर या पुरुष वंध्यत्वाचं प्रमाण अशामध्ये काही वाढलेलं आहे असं वाचण्यात येतं. त्या संदर्भात काय सांगू शकाल आपण? पुरुष वंध्यत्व डेफिनेटली वाढलेलं आहे, प्रमाण वाढलेलं आहे.
ज्या कपल्सला म्हणजे जोडप्यांना मुलं होत नाही त्याच्यात जे खूपदा फक्त फिमेल्सची स्क्रीनिंग होते, स्त्रियांची तपासणी होते, पुरुषांची तपासणी होत नाही. पण जेव्हा पुरुषांची तपासणी केली जाते तेव्हा असं खूपदा आढळून येते की त्या पुरुषांमध्ये काही दोष आहेत. आता हे जे दोष असतात हे वेगवेगळ्या त्याचे कारण असू शकतात. तर त्याच्यात नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह किंवा ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया असं मी त्याला ब्रॉडली क्लासिफाय करतो. आणि जर याच्यातल्या जवळपास सर्व प्रकारच्या रुग्णांवर आपण व्यवस्थित उपचार करू शकतो. सर्जरीद्वारे, कधी औषधांद्वारे, आणि कधी कधी डायरेक्टली आम्ही टेसा किंवा पेसा या प्रोसिजर करून शुक्राणू काढून डायरेक्ट आपण त्यांचा IVF करू शकतो. तर या सर्व नवीन तंत्रज्ञानामुळे हे सर्व शक्य आहे. बरोबर. पण त्यासाठी आधी पुरुष वंध्यत्वाचं कारण शोधायला पाहिजे, निदान व्हायला पाहिजे त्याचं. पण निदान झालं तर त्याच्यावर उपचार करणं सहज शक्य आहे आपल्याकडे आता. करता येईल. फार महत्वाची गोष्ट आपण सांगितली. तसंच दुसरा जो भाग थोडासा जिव्हाळ्याचा आहे, गंभीर आहे, पण जो फार प्रामुख्याने असं दाखवला जात नाही किंवा सांगितलं जात नाही, स्त्रियांमध्ये वाढत्या वयामध्ये जे मूत्ररोगाच्या संदर्भात जी लक्षणं किंवा आजार असतात त्या संदर्भात बरेचदा तो भाग दुर्लक्षित राहतो. तो त्या संदर्भात आपण काय सांगाल? सर, हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. आपल्या सोसायटीमध्ये स्त्रिया या लघवीचे आजार जर का त्यांना झाले किंवा लघवीचे त्यांना प्रॉब्लेम झाले, जसं लघवी वारंवार होणे किंवा रात्री खूपदा लघवीला जावं लागणे, लघवीला जोर द्यावा लागणे किंवा लघवी जळजळ होत राहणे, हे कॉन्स्टंटली वर्षानुवर्ष ते सहन करतात, अंगावर काढतात. आणि त्यांना त्या गोष्टी जाऊन डॉक्टरांना जाऊन सांगणे याच्यात संकोच असतो. तर खूपदा त्यांच्या घरामध्ये सुद्धा सांगत नाही आणि वर्षानुवर्ष त्या सफर करतात. मी एकच सांगू इच्छितो की हे जे प्रॉब्लेम आहेत हे खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप सोप्या पद्धतीने क्लिअर करणं शक्य आहे. पण त्याच्यासाठी पेशंटला स्वतःहून यावं लागेल, युरोलॉजिस्टला भेटावं लागेल. युरोलॉजिस्टला भेटल्याने याचे निदान होऊ शकते. आणि ते जे त्यांचा वयाचं म्हणजे आयुष्याचा एक मोठा कालखंड ते सफर करतात, म्हणजे 2 वर्ष 5 वर्ष ते सोशल फंक्शन्सला जात नाहीत, बाहेर जायचं तर प्रॉब्लेम असतो, टाळतात. तर हे सगळं ते चांगल्या पद्धतीनं जगू शकतात. पण त्याच्यासाठी त्यांनी समोर यायला पाहिजे आणि त्यांनी ट्रीटमेंट पूर्ण करायला पाहिजे. व्हेरी गुड. फार चांगली महत्वाची आपण माहिती सांगितली. तर कुठलाही त्रास लपवून ठेवण्यापेक्षा वेळीच जर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला त्याच्यावर उपचार करणं शक्य आहे आणि मग आपलं आयुष्य पण चांगल्या पद्धतीने जगणं शक्य आहे. जसं आपला जो विभाग आहे, स्पेशालिटी जी आहे, त्या विभागामध्ये ज्याला आपण युरोजेनायटल कॅन्सर्स म्हणतो किंवा कर्करोग म्हणतो, तर ह्या कर्करोगाची कितपत समस्या आहे आणि त्याच्यासाठी आपल्याकडे काय उपचार उपलब्ध आहेत? किडनी, युरेटर, ब्लॅडर, प्रोस्टेट, नंतर टेस्टिस आणि पेनिस, हे 6 प्रकारचे अवयव आमच्या विभागात येतात. बरोबर. आणि या 6 प्रकारचे कॅन्सरही सगळे खूप प्रामुख्याने बघितले जातात. प्रामुख्याने प्रोस्टेट कॅन्सर हे उतार वयामध्ये पुरुषांमध्ये खूप कॉमनली बघितलं जातं. आणि त्याच्यासाठी आम्ही नॉर्मली आमच्याकडे आलेल्या पेशंट्सला स्क्रीनिंग करत असतो. तर स्क्रीनिंगमध्ये रक्ताची टेस्ट असते, सिरम PSA नावाची, ती टेस्ट करतो आणि त्यांना फिजिकली एक्झामिन करतो. आणि जर का त्यांच्यात तसं काही आढळलं तर पुढच्या टेस्ट म्हणजे बायोप्सी करणे किंवा पुढची टेस्ट करणे हे सगळं शक्य आहे. पण त्याच्यासाठी 55 ते 60 वर्षानंतरचे जे पुरुष असतात त्यांना जर का त्यांच्या लघवीच्या सिम्पटम्समध्ये काही बदल जाणवला, लघवी करताना काही बदल जाणवला, तर त्यांनी येऊन डॉक्टरांना भेटणं आवश्यक असतं. मग जर का ते युरोलॉजिस्टला भेटले तर त्याच्यात ते रुटीन टेस्ट प्रमाणे हे सगळं शोधून
तुम्हाला कॅन्सर आहे किंवा नाही, आणि नाही आहे तर ठीक आहे, पण आहे तर त्याची पूर्णपणे त्याचा उपचार करू शकतो. बरोबर. येस. तर खूपच महत्त्वाची माहिती आपल्याला डॉक्टर प्रशांत दरक यांनी दिलेली आहे. तर लघवी संदर्भात किंवा मूत्र मार्गासंदर्भात कुठलीही लक्षणं असतील तर ती लपवण्यापेक्षा लवकरात लवकर जर त्याचा सल्ला घेतला तर अगदी क्षुल्लक आजारापासून ते कर्करोगासारख्या गंभीर आजारापर्यंत तपासणी आणि उपचार, तपासणी, निदान आणि उपचार हे सर्व एका छताखाली कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे. तर ज्यांना कुणाला अशी लक्षणं असतील कृपया डॉक्टर प्रशांत दरक यांचा सल्ला घ्यावा. कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये आपण त्यांचा संपर्क साधून त्यांच्या अनुभवाचा आपण फायदा करून घेऊ शकता. आपण आज इथे आलात त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.